गाईज एकाच झाडाखाली 7 झाड आहेत. याची गाईज फुलं वरती आहेत आणि याला खाली काटे आहेत आणि काटे पण पहा. गाईज हे कुठलं झाड आहे नाही. तर हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आता वाजलेले आहे सकाळचे गाईज 9:30 होऊन गेलेले आहेत. गाईज मी आंघोळ वगैरे करून रेडी झालेली आहे कारण गाईज आपल्या पाटला आज सुट्टी त्याच्यामुळे गाईज निवांत चाललेले आहे सगळे. तर चला गाईज 15-20 मिनटं बसू, त्याच्यानंतर आपण जेवण करू. बरं गाईज आजचं काही खास प्रयोजन नाही पण सुट्टी तर पाहून आरती वगैरे जाऊ जायला पाहिजे होतं थंडीमुळे. तर गाईज माझं जेवण झालेलं आहे आणि गाईज आज बऱ्यापैकी चांगलं ऊन पडलेलं आहे. तर गाईज मी खाली संत्रा आणले, गाईज संत्रा खाऊ थोडेसे. गाईज छान असं ऊन पडलेलं आहे गाईज. थोडं गाईज समोर खुर्ची बसून थोडं संत्रा खाऊ. हे द्या गाईज, चांगलं ऊन पडलेलं आहे गाईज आज. तर चला. अरे ए भाई हे देखो, हे झाडाचे फांदे तोडते, यांचा काय प्रॉब्लेम काही समजतच नाही. आणि डस्टबिन म्हणले गाईज बॉक्स वगैरे सगळे आणून टाकतात ते काही पण. गाईज मिठाईचे बॉक्स वगैरे फेकून देतात. गाईज बंदर बहुत खतरनाक आहे. गाईज ऊपर के हालत ऐसे की तसे करते हो. तर चला गाईज एक संत्रा खाऊ, त्याच्यानंतर गाईज वर जाऊ. झाडांना पाणी द्यायची गरज मला असं वाटतं. याची गाईज फुलं वरती आहेत आणि याला खाली काटे आहेत आणि काटे पण पाकाचे आहेत. काटे हे बघा, काटे गाईज फुलं छान आहेत. पण गाईज याच्यामध्ये गाईज 3 झाडे एका कुंडीमध्येच आहे. हे एक वेगळंच आहे, हे एक आहे आणि गाईची तुळशी आहे. 3 झाडे एकाच कुंडीमध्ये आहे गाईज. देखील हे बघा, मला असं वाटतं तर गाईज हे कुंडी तोडूनच बाहेर येत असते कारण यासाठी हे काय पण लागलेले आहे. बा याच्यात काही नाही. हे मोकळे गाईज याला पाण्याची गरज, तर मला असं वाटतं यांना पाणी द्यावं. गाईज हे पाकिट छान झालं गाईज, बरोबर पाणी दिलं होतं. फ्रेश झालं. कोण कापते का टाकते काय यूज पण करत नाही काय माहिती. बा गाईज 2 तुळशी, पाण्याची गरज आहे. हे कोणचं झाड आहे काय ना गाईज, हे कुठलं झाड आहे नाही माहिती. मला काही फुलं वगैरे येत नाही पण पाणी देऊ आपण, नसलं फुलं जरी येत तरी घ्यायचं. आणि इथं पण येत ना घ्यायचं. ह्याच्यामध्ये भरपूर झाडं आहेत. हे बा एकच कुंडीमध्ये. हे तर गाईज ड्रॅगन फ्रूटचं झाड आहे. हे बा गाईज हे स्मॉल आहे. हे बा किती वर गेले. आणि गाईज आमच्या लिंबावर ना गुळगुळ सगळ्यात मोठा आहे. हे बा हा गाईज गुळगुळ आहे. हे बा किती मोठं गोड आहे. हे बा हे डायरेक्ट वर गेले. आणि गाईज वर पूर्ण लिंबावर ते चांगलेलं आहे. गाईज ही तुळशी. गाईज 1 2 गाईज हे लिंबाचं झाड 3, हे काहीतरी वेगळं दिसते 4 गाईज ड्रॅगन फ्रूट 5 गाईज हा पिंपळ 6 आणि गाईज इथं झेंडू आहे 7. गाईज एकाच झाडाखाली 7 झाड आहेत. गाईज झेंडूची अवस्था अशी कशी झालेली पहा. गाईज हा झेंडू कशामुळे उगला माहिती का, हार असतात ना, हे हार गाईज आम्ही काय करतो आता, जो हाच गाय तिथं उन्हाला टाकलेला आहे ते गाईज तो जर वाळला ना त्याच्यामध्ये टाकायचा आणि त्याला वरून पाणी टाकायचं, त्याची झाडं उगतात पण त्याला फुलं येतात. पण गाईज हा हार पहा. गाईज इथं पण आहे गाईज, हे बेलाचं झाड आहे पूर्वीचं, ते हे उगलेलं आहे गाईज. गाईज हार उन्हाला टाकलेला आहे. गाईज हे बेलपत्र आहे. पण गाईज सगळ्यात जुनं झाड आहे ना गाईज हे आहे. गाईज ऋषिकेशमध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, हे लोक गाईज झाडं छाटण्याला परवानगी देतात, तोडण्याला देत नाही. असं काही त्याच्या समोर पण दिसते काही खाली, ते बघायचे झाडाच्या फांद्या समोर दिसतात. तिथं झाडाचा पाला काढलाय बिल्डिंगमध्ये ते पण. हे पण गाईज आमच्या बिल्डिंगमध्येच आहे. बा झाड छाटण्याला परवानगी पण तोडण्याला नाही. तर चला गाईज आपण एवढे संत्रा खाऊ, पाटात टाका. मस्त ऊन पडलं गाईज, उन्हात बसू. गाईज मी आताच खाली आलो आहे आणि फ्रेश वगैरे झालेलो आहे. तर गाईज आता 5 वाजलेले आहेत आणि गाईज मी चाललेलो आहे मार्केटमध्ये. मस्त काही सामान आणायचं. तर गाईज मार्केटमध्ये जाऊन चालले. तर गाईज मी माझं पार्सल घेऊन गाईज आश्रमावरती आलेलं आहे. गाईज चला आरती चाललेली आहे. हे ठेवून आरतीला जाऊ. चलो गाईज. पालन करता आणि तुम्हारा रक्षण करता, मैं मूरख फल पाऊँ, मैं सेवक फल पाऊँ,
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षीयमात् ॐ शान्ति शान्ति हरि ओम यज्ञनिर्वन्तदेवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्तेऽकं महिमान् सचन्द्र यत्र पूर्वे साध्या सन्ति देवा ॐ राजाधिराजाय प्रसन्नाय नमो वयं वैश्वनराय कुर्महे समे कामाय कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्व कुबेराय वैष्णवाय महाराजाय नमः. तर गाईज माझं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे गाईज, मी खाल्लेलं आहे. तर चला करू आजचा ब्लॉग एंड. तर गाईज आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनल पूर्ण वेळ असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.